So once again, a very warm welcome to the Ranker batch. So friends, आज आपण वन शॉट लेक्चर बघणार आहोत, स्पेशली सीईटीचं, एमएसटी सीईटीचं, आणि चॅप्टरचं नाव आपलं जे आहे, पहिला टॉपिक आहे रोटेशनल डायनामिक्स. ओके, या ठिकाणी मी टायटल लिहिलेलं आहे, ही आमची टीम आहे. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी टायटल लिहिलेलं आहे रोटेशनल डायनामिक्स. तर या चॅप्टरवर जवळपास 3 ते 4 क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. महत्वाचा चॅप्टर आहे, इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. आता याचे बघा, रोटेशनल डायनामिक्सचे सर्वांना माहित आहेत, 2 पार्ट आहेत. एक आहे सर्क्युलर मोशन आणि दुसरा आहे रोटेशनल मोशन. ओके, तर स्टार्टिंगला आपण आता सर्क्युलर मोशन कव्हर अप करूया. तर या ठिकाणी बघा, सर्क्युलर मोशन मी इथं लिहिलेलं आहे. तर याचा थोडा पॉइंटर जाड करू का? पॉइंटर तर जाड आहे, बट नाही, ही लाइनिंग थोडी कमी आहे. याचा आणखीन थोडा पॉइंटर जास्त जाड करावं लागेल, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. हा पॉइंटर घेतो. ओके, तर बघा, सर्क्युलर मोशन आपण स्टार्ट करूया. सर्क्युलर मोशन मध्ये स्टार्टिंगला तुम्हाला माहित आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द सर्क्युलर मोशन आपण बघितलंय. ओके, आता सर्क्युलर मोशनची डेफिनेशन वगैरे सांगायची गरज नाही, कारण की ही डेफिनेशन तुम्हाला एमएसटी सीईटी एक्झाम मध्ये येणार नाहीये. ओके, तर बघा आता कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द सर्क्युलर मोशन याच्यामध्ये आपण स्टार्टिंगला काय केलं, कॅरेक्टरिस्टिक्स बघितले होते. 2 कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. ओके, सर्क्युलर मोशनचे पहिलं कोणतं आहे? इट इज अन ऍक्सलरेटेड मोशन अँड इट इज द पिरियोडिक मोशन. असे 2 कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. तर मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलं होतं की याला ऍक्सलरेटेड मोशनच का म्हणायचं, कारण की याची वेलॉसिटी जी आहे ना, ती प्रत्येक पॉइंटला चेंज होते. बघा या ठिकाणी या फिगर मध्ये आता ही जी वेलॉसिटी आहे ती अशी अपवर्ड आहे, त्याच्यानंतर वर गेल्यानंतर इकडे हॉरिझॉन्टल झाली, त्याच्यानंतर डाऊनवर्ड झाली, त्याच्यानंतर इकडे हॉरिझॉन्टल झाली. म्हणजे प्रत्येक टाइमला काय व्हायलंय, वेलॉसिटी काय व्हायलंय, चेंज व्हायलंय. त्याच्यामुळे आपण म्हणलं होतं की म्हणजे प्रत्येक टाइमला आपल्याला ऍक्सलरेशन भेटते. त्याच्यामुळे आपण म्हणलं होतं सर्क्युलर मोशनला इट इज अन ऍक्सलरेटेड मोशन. त्याच्यानंतर आपण म्हणलं होतं सेकंड, इट इज द पिरियोडिक मोशन. कारण की काय होतं, एका डेफिनाइट वेळेनंतर तो जो ऑब्जेक्ट आहे तो त्याच पोझिशनला आलाय. म्हणजे मला सांगा, एखाद्या डेफिनाइट वेळेनंतर किंवा टाइम पिरियड नंतर तो जर ऑब्जेक्ट त्याच वेळेला येत असेल किंवा त्याच पोझिशनला येत असेल, तर त्याच्यामुळे आपण याला म्हणलं होतं इट इज अँड द पिरियोडिक मोशन. त्याच्यानंतर आपण डिस्कस केलं कायनॅमॅटिक्स ऑफ द सर्क्युलर मोशन. ओके, आता बघा कायनॅमॅटिक्स मध्ये आपण कशाचा अभ्यास करतो? आपण मोशनचा अभ्यास करतो. या ठिकाणी बघा, कायनॅमॅटिक्स म्हणजे याचा अर्थ काय होतो? मोशन होतं. याच्यामध्ये आपण फर्स्ट कायनॅमॅटिक्स डिस्कस केलं, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके, तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट मग काय असतं? या ठिकाणी आर्क आहे. आता ऑब्जेक्ट स्टार्टिंगला ए पॉइंटला आहे, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट ए टू बी चाललाय. ऑब्जेक्ट ए टू बी चाललाय. ओके, तर मग त्यांनी डिस्टन्स किती कव्हर केलेला आहे? त्यांनी डिस्टन्स आर्क दॅट इज द एस कव्हर केलेला आहे, आणि त्यांनी सेंटर सोबत जो अँगल बनवलेला आहे तो थीटा आहे. यालाच आपण म्हणतो अँग्युलर डिस्प्लेसमेंट. म्हणजे याची डेफिनेशन कशी असते? द आर्क ऑफ सर्कल टू द रेडियस ऑफ सर्कल मीन्स इट इज द रेशिओ ऑफ, हा एक रेशिओ आहे. कुणाचा रेशिओ आहे राजांनो? हा रेशिओ आहे आर्क ऑफ सर्कल टू द रेडियस ऑफ सर्कल. आणि थीटा इक्वल्स टू एस अपॉन आर आपण फॉर्म्युला बघितला होता. त्याच्यानंतर एसआय युनिट माहित आहे सर्वांना, अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं एसआय युनिट आहे. काय आहे रे एसआय युनिट? अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं रेडियन असतं. ओके, त्याच्यानंतर आपण सेकंड पॉइंट कव्हर अप केलता, अँग्युलर वेलॉसिटी. अँग्युलर वेलॉसिटी आपण ओमेगानं इंडिकेट करतो. ओके, अँग्युलर वेलॉसिटीची डेफिनेशन काय? कोणाला आठवत असेल तर मला सांगा. व्हॉट इज द अँग्युलर वेलॉसिटी? द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. याला आपण काय म्हणतो? अँग्युलर वेलॉसिटी म्हणतो. त्याच्यानंतर याचं आपण युनिट बघितलं होतं. तर अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं युनिट असतं रॅडियन. ओके, या ठिकाणी याचं युनिट असतं रॅडियन आणि टाइमचं असतं सेकंड. त्याच्यामुळे हे काय येतं? रॅड पर सेकंड येतं. तर फायनली आपलं जे युनिट आहे ते काय आलेलं आहे? रॅड पर सेकंड आलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर बघा आपण बघितलं अँग्युलर ऍक्सेलरेशन. अँग्युलर ऍक्सेलरेशन इज डिनोटेड बाय द लेटर अल्फा. अँग्युलर ऍक्सेलरेशन आपण कोणत्या लेटरने इंडिकेट करत असतो? अल्फा लेटरनं. ओके, आणि अँग्युलर ऍक्सेलरेशनची डेफिनेशन काय? या ठिकाणी बघा, फॉर्म्युल्यावरून तुम्हाला डेफिनेशन बनवायची आहे. तर रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज द अँग्युलर ऍक्सेलरेशन. याचं जी एसआय युनिट आहे रॅड पर सेकंड स्क्वेअर आहे. मग अल्फा इक्वल्स टू, या ठिकाणी बघा चेंज इन अँग्युलर वेलोसिटी असल्यामुळे फायनल अँग्युलर वेलोसिटी मायनस इनिशियल अँग्युलर वेलोसिटी म्हणजे ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 आहे अपॉन टी आहे. त्याच्यानंतर आपण ओमेगाला ट्वाइस पाय एन लिहू शकतो. ओके, ओमेगाला आपण ट्वाइस पाय एन लिहू शकतो. तर या ठिकाणी अल्फा इक्वल्स टू काय आलेला आहे? 2 पाय इंटू n2 मायनस n1 अपॉन स्मॉल टी. हा पण फॉर्म्युला महत्वाचा आहे. या फॉर्म्युल्याला आयएमपी करा आणि हा फॉर्म्युला तुम्ही काय करा? नोट डाऊन करा. ओके, आलं लक्षामध्ये? त्याच्यानंतर आता हे झालं टोटली अँग्युलर मोशन विषयी. त्याच्यानंतर आपण लिनियर मोशन मध्ये काही इक्वेशन बघितले होते, वेलोसिटी बघितलं होतं. लिनियर वेलोसिटी म्हणजे काय असतं? रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, दॅट इज द लिनियर वेलोसिटी. आणि लिनियर ऍक्सेलरेशन काय असतं? ए. ए काय असतं? या ठिकाणी बघा, ए इक्वल्स टू डीबी अपॉन डीटी.
जर समजा लिनियर वेलोसिटी चेंज होत असेल विथ रिस्पेक्ट टू टाइम, याला आपण काय म्हणतो, लिनियर ऍक्सेलरेशन म्हणतो. ओके, हा 1 मिनिट फक्त. ओके, सो फ्रेंड्स, आपण या ठिकाणी आता डायरेक्शन ऑफ द लिनियर वेलोसिटी बघूया. तर तुम्हाला माहिती आहे डायरेक्शन, याला थोडं झूम करू का रे, कारण थोडं खूपच बारीक दिसायला. हा ठीक आहे. हा, तर डायरेक्शन ऑफ द लिनियर वेलोसिटी बघा काय असतं रे. डायरेक्शन, डायरेक्शन म्हणजे दिशा असते, सर्वांना माहिती आहे. तर लिनियर वेलोसिटी काय असते, ऑलवेज टँजेन्शियल टू द सर्क्युलर पाथ असते. ओके, आता या ठिकाणी सर्क्युलर पाथ असा आहे, तर ही लिनियर वेलोसिटी डायरेक्शन कशी असते, ऑलवेज टँजेन्शियल टू द सर्क्युलर पाथ असते. लक्षामध्ये, तर या ठिकाणी बघा मी लिहिलेलं आहे, लिनियर वेलोसिटी इज ऑलवेज टँजेन्शियल टू द सर्क्युलर पाथ. ओके, त्याच्यानंतर आता डायरेक्शन ऑफ अँग्युलर वेलोसिटी. अँग्युलर वेलोसिटीची डायरेक्शन खूप महत्वाची आहे, याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो बरं. आणि डायरेक्शन ऑफ द अँग्युलर वेलोसिटी इज गिवन बाय द, कशाने आपण इंडिकेट करतो, राईट हँड थंब रूल किंवा स्क्रू रूल. या दोन रूलचा आपण यूज करून आपण डायरेक्शन ऑफ द अँग्युलर वेलोसिटी कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, तर या ठिकाणी आता कसं फाइंड आउट करायचं सर्वांना माहित आहे. तर हा जो तुमचा राईट हँड आहे, याला तुम्ही असं धरा. ओके, आता हा राईट हँड आहे, माझा हा राईट हँड आहे, कारण की तुम्हाला उलट दिसत असेल या ठिकाणी. सो दिस इज माय राईट हँड. तर जर समजा हे तुमचे कर्व फिंगर, हे जे कर्व फिंगर आहेत, इट विल इंडिकेट द डायरेक्शन ऑफ द अँग्युलर वेलोसिटी. समजा हे डायरेक्शन ऑफ द अँग्युलर वेलोसिटी इंडिकेट करत असतील, देन आवर आउटस्ट्रेच्ड थंब, तुमचा जो हा ताणलेला अंगठा आहे, ओके, ताणलेला अंगठा काय इंडिकेट करतो, इट विल इंडिकेट द डायरेक्शन ऑफ द अँग्युलर वेलोसिटी. आलं लक्षामध्ये. मग वरून बघा लाईकचं बटन. ओके, आपण युट्यूबला म्हणतो ना लाईकचं बटन, चला व्हिडिओला लाईक करा. ओके, तर या ठिकाणी बघा आता ही जे कर्व फिंगर आहेत, द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ द पार्टिकल इंडिकेट करत असते. मग मला सांगा आता तुमच्या कर्व फिंगरची डायरेक्शन कोणती आहे. जर समजा तुम्ही वरून बघितलं, अँटी क्लॉकवाईज आहे. यस, अँटी क्लॉकवाईज आहे. तर मग या ठिकाणी अँग्युलर वेलोसिटी कशी आहे, अपवर्ड आहे. मग या ठिकाणी डायग्राम मध्ये पण मी तेच दाखवलेलं आहे. बघा या ठिकाणी डायग्राम मध्ये हो का, ही जी डायरेक्शन ऑफ अँग्युलर जे तुमचे कर्व फिंगर आहेत ते अँटी क्लॉकवाईज, वरून बघा वरून, हा ओके, कसे आहेत, अँटी क्लॉकवाईज. जर समजा हे अँटी क्लॉकवाईज असतील, तर तुमचा आउटस्ट्रेच्ड थंब कुठं आहे, अपवर्ड आहे, तर डायरेक्शन ऑफ अँग्युलर वेलोसिटी काय येईल, अपवर्ड येईल. आणि जर समजा तुम्ही याला असं उलट केलं, तर आता जे आपले कर्व फिंगर आहेत ते क्लॉकवाईज घुमत आहेत, बघा वरून क्लॉकवाईज घुमत आहेत. तर या ठिकाणी आउटस्ट्रेच्ड थंब हा कुठं आहे, डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. मग त्याची जी डायरेक्शन आहे ती काय येते, डाऊनवर्ड येते. ओके, मग जर समजा क्लॉकवाईज मोशन असेल तर अँग्युलर वेलोसिटीची डायरेक्शन डाऊनवर्ड येते. त्याच्यानंतर आता आपल्याला बघायचं डायरेक्शन ऑफ द अँग्युलर ऍक्सेलरेशन. काय बघायचं, डायरेक्शन ऑफ द अँग्युलर ऍक्सेलरेशन. आता बघा या ठिकाणी दोन कंडिशन आहेत, एक आहे ऍक्सेलरेशन आणि दुसरं आहे रिटार्डेशन. एक आहे ऍक्सेलरेशन आणि दुसरं आहे रिटार्डेशन. आता ऍक्सेलरेशन म्हणजे काय, ऍक्सेलरेशन म्हणजे स्पीड इन्क्रीज. जर समजा स्पीड इन्क्रीज होत असेल तर, जर समजा स्पीड इन्क्रीज होत असेल तर, या ठिकाणी मी आरो पण दाखवलाय, जर समजा स्पीड इन्क्रीज होत असेल तर ऍक्सेलरेशन असतं, तर ओमेगा आणि अल्फाची डायरेक्शन सेमच असते. काय म्हणतोय मी, नीट लक्ष देऊन ऐका, ओमेगा आणि अल्फाची डायरेक्शन सेम असते. कधी सेम असते, जेव्हा ऍक्सेलरेशन असतं. आणि ऍक्सेलरेशन म्हणजे काय असतं, स्पीड इन्क्रीज पाहिजे. आणि जेव्हा रिटार्डेशन असतं, रिटार्डेशन म्हणजे काय, स्पीड डिक्रीज. ओके, म्हणजे फॅनचं बटन तुम्ही स्विच ऑफ केलं तर फॅनची स्पीड मॅक्सिमम होती, त्याच्यानंतर कमी 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 और झिरो बाद में लास्ट में. ओके, तर मग या ठिकाणी रिटार्डेशन व्हायलंय, स्पीड कमी व्हायलंय. तर जर समजा स्पीड कमी होत असेल, रिटार्डेशन असेल, तर त्या ठिकाणी अल्फा आणि ओमेगाची डायरेक्शन अपोजिट असते. म्हणजे समजा ओमेगा वर असेल तर अल्फा खाली, आणि अल्फा वर असेल तर ओमेगा खाली. आय होप सर्वांना समजलं असेल. जर समजा समजलं असेल तर मला कमेंट मध्ये सांगा. डायरेक्शन ऑफ द अँग्युलर वेलोसिटी अँड द अँग्युलर ऍक्सेलरेशन इम्पॉर्टंट पॉइंट आहे. ओके, याला काय करा, IMP मार्क करा, याच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आणि एवढं काही याच्यामध्ये रॉकेट सायन्स नाहीये, तुम्हाला राईट हँड थंब रूलचा या ठिकाणी यूज करायचा आहे. ओके, समजलंय, यस, समजलं असेल तर मला कमेंट मध्ये सांगा. त्याच्यानंतर आपल्याला बघायचंय बघा, रिलेशन बिटवीन द लिनियर वेलोसिटी अँड द अँग्युलर वेलोसिटी. ओके, दॅट्स ग्रेट, यस, फार व्हेरी गुड. ओके, तर बघा आता लिनियर वेलोसिटी आणि अँग्युलर वेलोसिटी मध्ये रिलेशन काय असतं, तर सर्वांना माहित आहे यार, लिनियर वेलोसिटी आपण v ने इंडिकेट करतो, अँग्युलर वेलोसिटी आपण ओमेगा ने इंडिकेट करतो.
ओके, आता आपण शिकलेलं आहे. तर v इक्वल्स टू ओमेगा क्रॉस r हे रिलेशन आहे कशामधलं, लिनियर व्हेलॉसिटी अँड द अँग्युलर व्हेलॉसिटी मधलं. त्याच्यानंतर ओमेगा इक्वल्स टू आपल्याला माहित आहे 2πn आहे आणि ओमेगा इक्वल्स टू ऑल्सो 2π अपॉन कॅपिटल टी असतो. तर हे बेसिक फॉर्म्युले सर्वांना माहित आहे. त्याच्यानंतर आणखीन एक रिलेशन आहे बघा, रिलेशन बिटवीन द लिनियर ऍक्सेलरेशन अँड द अँग्युलर ऍक्सेलरेशन. आता या ठिकाणी या पीडीएफ मध्ये येणार नाहीये, तुम्ही लिहून घ्या. ए इक्वल्स टू आर अल्फा असतं. ओके, ए इक्वल्स टू काय असतं, आर अल्फा असतं. ए म्हणजे लिनियर ऍक्सेलरेशन विच इज इक्वल्स टू आर इंटू अल्फा. ओके, डबल एकदा लिहून देतो, ए इक्वल्स टू बघा आर इंटू अल्फा लिहून घ्या. ओके, कारण की हे आता पेनचा जो मोड आहे मी सिलेक्ट केलेला आहे, कारण की पेन ऑटोमॅटिकली आपल्या इथून निघून जातोय. ओके, त्याच्यानंतर आता आपण कायनॅमॅटिकल इक्वेशन बघूया. कायनॅमॅटिकल इक्वेशन पण खूप महत्वाचे आहे. व्हिडिओला मी या ठिकाणी थोडं पॉज करतो कारण की तुम्हाला कायनॅमॅटिकल इक्वेशन लास्ट दिसत नाहीये त्याच्यामुळे. तर आता लिनियर मोशन, ओके, लिनियर मोशन आणि अँग्युलर मोशन. ओके, आता स्टार्टिंगला तुम्ही काय करा, फक्त लिनियर मोशनचे जे इक्वेशन आहेत तेच फक्त तुम्ही लक्षात ठेवा. तर लिनियर मोशनचं जे फर्स्ट कायनॅमॅटिकल इक्वेशन आहे v इक्वल्स टू u प्लस at. आता याच्यामध्ये बघा v काय असतं, फायनल व्हेलॉसिटी, u असतं इनिशियल व्हेलॉसिटी, a असतं एक्सेलरेशन आणि स्मॉल t असतं टाइम असतं. त्याच्यानंतर सेकंड कायनॅमॅटिकल इक्वेशन आहे s इक्वल्स टू ut प्लस हाफ ऑफ at स्क्वेअर. ओके, s इक्वल्स टू ut प्लस हाफ ऑफ at स्क्वेअर. याच्यामध्ये s काय असतं रे, डिस्प्लेसमेंट असतं u. हाँ सर, ये तो इनिशियल वेलोसिटी होता है, हमें पता है. यस, व्हेरी गुड. त्याच्यानंतर स्मॉल टी काय असतं, टाइम असतं. 1/2 कॉन्स्टंट आहे. ए काय असतं, एक्सेलरेशन आणि स्मॉल टी काय असतं, टाइम असतं. त्याच्यानंतर थर्ड कायनॅमॅटिकल इक्वेशन काय करायचं, यालाच काय करायचं, स्क्वेअर करायचं. कुठपर्यंत, v चा स्क्वेअर इक्वल्स टू u चा स्क्वेअर प्लस हे नंतर यस वापरायचं, ट्वाइस as. आलं लक्षामध्ये. ओके, म्हणजे फायनल इक्वेशन आपलं काय बनलेलं आहे, v स्क्वेअर इक्वल्स टू u स्क्वेअर प्लस ट्वाइस as. ओके, v काय असतं, फायनल वेलोसिटी, u इनिशियल वेलोसिटी प्लस ट्वाइस as. त्याच्यानंतर या ठिकाणी काय करा, ओमेगा म्हणजे असतं फायनल वेलोसिटी विच इज इक्वल्स टू ओमेगा 0 म्हणजे असतं इनिशियल अँग्युलर वेलोसिटी. त्याच्यानंतर a ला रिप्लेस करा अल्फानं, t ऍज इट इज. त्याच्यानंतर s ला रिप्लेस करा, म्हणजे इकडे लिनियर डिस्प्लेसमेंट असतं, इकडे अँग्युलर डिस्प्लेसमेंट असतं. तर s ला रिप्लेस करा थीटानं, u ला रिप्लेस करा ओमेगा 0 न, बाकी a ला रिप्लेस करा अल्फानं, बाकी तुम्हाला ऍज इट इज करायचंय. तर हे झालं लिनियर मोशन आणि अँग्युलर मोशनचे अॅनालॉगस इक्वेशन. आय होप सर्वांना समजले असतील. ओके, हा मी दिसतोय सर्वांना. ओके, चला ठीक आहे. त्याच्यानंतर आता हा जो पोर्शन झाला आपला कायनॅमॅटिक्स ऑफ द सर्क्युलर मोशन झालेला आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे डायनामिक्स ऑफ द सर्क्युलर मोशन. ओके, आता बघा डायनामिक्स ऑफ द सर्क्युलर मोशन मध्ये सर्वात पहिले डायनामिक्स म्हणजे काय याचा आपण मिनिंग जाणून घेऊया. डायनामिक्स म्हणजे असतं बघा फोर्स. व्हॉट इज द डायनामिक्स, डायनामिक्स मीन्स फोर्स. तर सर्क्युलर मोशन मध्ये कोणकोणते फोर्सेस ऍक्ट होतात याची आपल्याला स्टडी करायची आहे. तर सर्वांना माहित आहे दोन प्रकारचे फोर्सेस ऍक्ट होतात. एक असतं CPF आणि त्याच्यानंतर एक असतं CFF. CPF म्हणजे काय असतं रे, सेंट्रिपिटल फोर्स, आणि CFF म्हणजे असतं सेंट्रीफ्युगल फोर्स. ओके, डबल लिहितो या ठिकाणी, सेंट्रीपेटल फोर्स, सेंट्रीपेटल फोर्स हा असतो आणि त्याच्यानंतर सेंट्रीफ्युगल फोर्स. ओके, तर सेंट्रीपेटल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्स काय असतो बघा, जो फोर्स, ज्या फोर्सची डायरेक्शन इनवर्ड असते, इट इज अलॉंग द रेडियस वेक्टर असते अँड इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल असते. व्हेन द ऑब्जेक्ट परफॉर्म सर्क्युलर मोशन, तर अशा फोर्सला म्हणायचं सेंट्रीपेटल फोर्स. ओके, आणि सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणजे काय, ज्या फोर्सची डायरेक्शन आउटवर्ड असते अशा फोर्सला म्हणायचं सेंट्रीफ्युगल फोर्स. तुम्हाला मी स्टार्टिंगला सांगितलं सेंट्रीपेटल फोर्स हा कोणता काही असा फोर्स नाहीये, म्हणजे टाइप ऑफ फोर्स नाहीये, तो एक ऍडजेक्टिव्ह आहे. म्हणजे कोणता पण फोर्स यार सेंट्रीपेटल फोर्स बनू शकतो. आता तुम्ही म्हणता सर कोणताही, म्हणजे हा कोणता बी टेन्शन फोर्स बी सेंट्रीपेटल फोर्स बनू शकतो. कधी, जेव्हा तुम्ही एखादी दोरी असेल तेव्हा जेव्हा तुम्ही स्टोनला बांधता आणि रिव्हॉल्व करता हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन मध्ये, तर तेव्हा काय होतं, जे आता दोरी मधलं म्हणजे त्या स्ट्रिंग मधलं जे टेन्शन असतं, त्या टेन्शन ऍक्ट ऍज अ सेंट्रीपेटल फोर्स. तर त्या ठिकाणी ते टेन्शन इन द स्ट्रिंग ऍक्ट ऍज अ सेंट्रीपेटल फोर्स, म्हणजे सेंट्रीपेटल फोर्सचं काम करतं. त्याच्यानंतर फ्रिक्शनल फोर्स हा पण सेंट्रीपेटल फोर्स असतो. केव्हा, जेव्हा when the car is taking turn along the horizontal curve road, then that time frictional force between the कशामध्ये टायर and the road act as a centripetal force. त्याच्यानंतर ग्रॅव्हिटेशन फोर्स पण सेंट्रीपेटल फोर्सचं काम करतो. when the satellite is revolving around the sun, the gravitational force between, किंवा when the satellite is revolving around the earth, the gravitational force between the earth and the satellite provides the necessary centripetal force. म्हणजे यार सेंट्रीपेटल फोर्स हा कोणताही फोर्स असू शकतो. ओके, फक्त त्याची डायरेक्शन सेंटरकडे ऍक्ट व्हायला पाहिजे, तर अशा फोर्सला आपण काय म्हणतो, सेंट्रीपेटल फोर्स म्हणतो. ओके, तर या ठिकाणी आपल्याला मॅग्निट्यूड माहित आहे फोर्सचं,
क्या होता है भैया मैग्नीट्यूड? हाँ सर ये तो पता है, हम तो बचपन से स्टडी करते आ रहे हैं। एफ इक्वल्स टू एम ए, दॅट इज द फादर इक्वल्स टू मदर. ओके, फक्त मदरचा जो सिम्बॉल आहे एम ए घ्यायचा या ठिकाणी. तर एफ सी इक्वल्स टू, एफ सी म्हणजे असतं सेंटीपिटल फोर्स विच इज इक्वल्स टू एम इंटू ऍक्सेलरेशन. कोणतं असतं? सेंटीपिटल ऍक्सेलरेशन असतं. त्याच्यानंतर सेंटीपिटल ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला सर्वांना माहित आहे काय असतं? मायनस ओमेगा स्क्वेअर आर, त्याच्यानंतर मायनस व्ही स्क्वेअर बाय आर आणि मायनस व्ही ओमेगा असतं. तर या फॉर्म्युल्यामध्ये आपण फॉर्म्युले पुटअप केले तर फायनली आपल्याला फॉर्म्युला भेटला बघा, सेंटीपिटल फोर्सचा मायनस एम ओमेगा स्क्वेअर आर विच इज ऑल्सो इक्वल्स टू मायनस एम स्क्वेअर अपॉन आर या ठिकाणी, अँड विच इज ऑल्सो इक्वल्स टू मायनस एम व्ही ओमेगा. ओके, तर हे फॉर्म्युले तुम्ही काय करा लक्षात ठेवा. दीज फॉर्म्युलीज आर व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला काय करता येईल, डायरेक्टली कधी कधी स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन विचारतात. तुम्हाला काय देतील बघा, मास देतील, ओमेगा देतील, आर देतील आणि सेंटीपिटल फोर्स फाइंड आउट करायला सांगतील. बघा किती इझी क्वेश्चन आहे, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. ओके, हा. त्याच्यानंतर बघा सेंट्रीफ्युगल फोर्स. सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणजे काय असतो? याचं जे मॅग्निट्यूड असतं ते प्लस असतं, कारण की याची डायरेक्शन आउटवर्डला असतं. त्याच्यामुळं याचं मॅग्निट्यूड असतं एफ इक्वल्स टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, त्याच्यानंतर एम ओमेगा स्क्वेअर आर आणि एम व्ही ओमेगा असतं. ओके, सो नोट डाऊन दिस फॉर्म्युलीज. त्याच्यानंतर आपण आता पेन चेंज करूया, ग्रीन कलरचा पेन घेऊया मस्त पैकी. यस, ओके, चला ठीक आहे. इथपर्यंतचा पार्ट आय होप सर्वांना समजला असेल. त्याच्यानंतर आता आपण स्टडी करूया. काय स्टडी करूया? व्हेइकल अलॉंग द प्लेन हॉरिझॉन्टल कर्व रोड. ओके, व्हेइकल अलॉंग द प्लेन हॉरिझॉन्टल कर्व रोड. तर या ठिकाणी बघा, व्हेइकल अलॉंग द प्लेन हॉरिझॉन्टल कर्व रोड और द अनबँक्ड कर्व रोड. जेव्हा एखादं व्हेइकल टर्न करतं अलॉंग द हॉरिझॉन्टल कर्व रोड किंवा अलॉंग द अनबँक्ड, बँक्ड आहे का? नाहीये. कसं आहे राजांनो? अनबँक्ड आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला ही डायग्राम सर्वात महत्वाची आहे. या डायग्राम मध्ये आपण काय केलंय, एक व्हेइकल आहे ते हॉरिझॉन्टल कर्व रोडवर असं टर्न घ्यालंय. पेन चेंज करतो रेड कलरचा, कारण की या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल. पिंक कलर घेऊ. पिंक कलर घेऊन बघूया. हा, तर वेर इज आवर डायग्राम. या ठिकाणी बघा. हा, तर अपवर्डला काय असतं? नॉर्मल रिॲक्शन असतं एन. डाऊनवर्डला काय असतं? एम जी असतं, वेट ऑफ द कार, सर्वांना माहित आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी इनवर्ड फोर्स कोणता आहे? फ्रिक्शनल फोर्स आहे. आणि आउटवर्ड फोर्स कोणता आहे? एम व्ही स्क्वेअर अपॉन आर आहे. लक्षामध्ये? ओके, तर हे जे रिझोल्युशन आहे हे रिझोल्युशन महत्वाचं आहे. आणि मॅक्झिमम वेलोसिटीचा जो फॉर्म्युला आहे व्ही मॅक्स इक्वल्स टू काय आहे? अंडर रूट ऑफ म्यूव्हीएस इंटू आर जी आहे. अंडर रूट ऑफ म्यूव्हीएस इंटू आर जी. आता या ठिकाणी म्यूएस काय राहिलं? म्यूएस आहे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. आर काय आहे? आर म्हणजे या सर्क्युलर ट्रॅकची, या कर्वची जी रेडियस आहे त्याला म्हणतो आपण आर म्हणतो. आणि जी काय आहे? जी ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे. आणि जी ची व्हॅल्यू काय करा तुम्ही? 10 यूज करत चला. 10 जर यूज केली तर कॅल्क्युलेशन सोपे पडतात, कारण की 9.8 कॅल्क्युलेशन थोडं हार्ड पडतं. ओके, 10 न मल्टिप्लाय करणं इझी आहे. त्याच्यानंतर कधी कधी समजा तुम्हाला नॉर्मल रिएक्शन जर फाइंड आउट करायला सांगितला तर मला सांगा या ठिकाणी नॉर्मल रिएक्शनला कोणता फोर्स बॅलन्स करतोय? एमजी फोर्स बॅलन्स करतोय. त्याच्यामुळे एन इक्वल्स टू काय आलं? एमजी आलं. त्याच्यानंतर जर या ठिकाणी तुम्हाला सेंट्रीपिटल फोर्स फाइंड आउट करायला सांगितला तर एफ एस इक्वल्स टू एम स्क्वेअर अपॉन आर आहे. जर समजा तुम्हाला या ठिकाणी फ्रिक्शनल फोर्स फाइंड आउट करायला सांगितला तर घाबरू नका. ओके, हाँ सर फ्रिक्शनल फोर्स फाइंड आउट करने को बोला है, मुझे तो पता भी नहीं है क्या है, क्योंकि सर आपने पढ़ाया नहीं है. ऐसा ना हो, क्योंकि देखो यार, आपको सब चीजें आती है, जस्ट आप क्वेश्चन को अच्छी तरीके से रीड करो. आपके पूरे के पूरे कंसेप्ट क्लियर है, मुझे पता है. ओके, स्मॉल स्मॉल मिस्टेक की वजह से कभी कभी हमारे जो आंसर्स है ये गलत आते हैं. लक्षामध्ये. आणि अभ्यासामध्ये ढिलाई देऊ नका. शेवटचे काही दिवस आपल्याकडे बाकी आहेत आणि हाच वेळ आहे काहीतरी वेगळं करून दाखवण्याचा. सगळेच मुलं 12वीला पास झालेत यार, मग आपण काय वेगळं आहोत. ओके, आता तुम्हाला कळणार आहे. एमएसटी सीटी मध्ये जर तुमचा चांगला स्कोर आला तरच तुम्हाला चांगल्या कॉलेज ऍडमिशन भेटणार आहे. आणि चांगलं कॉलेज म्हणजे तिथं तुमचं अर्ध फ्युचर बनलेलं आहे, जवळपास कम्प्लीट 100% फ्युचर बनलेलं आहे. तर हे जेवढ्या वेळ बाकी आहे आपल्या, पोस्टपॉन्ड एक्झाम होईल अपेक्षा करू नका. ओके, झाली तर चांगलीच गोष्ट आहे, बट ती आपल्याला अपेक्षा करायची नाही, कारण पोस्टपॉन्ड झाली तर आपला डबल अभ्यास होणार आहे. ओके, तर 4 तारखेला एक्झाम आहे असं कन्सिडर करूनच आपल्याला अभ्यासाला लागायचं. ओके, हा, शेवटपर्यंत मी तुमच्या सोबत आहे. जर समजा पीसीबी ग्रुप नंतर झाला आणि फिजिक्स आपल्या नंतर बी आहे, आता बी आहे, म्हणजे पीसीएम ग्रुप मध्ये पण आहे आणि पीसीबी ग्रुप मध्ये पण आहे. तर दोन्ही ग्रुपच्या मुळे टेन्शन घेऊ नका. शेवटपर्यंत तुमचे मी डाऊट क्लिअर करेल. काही जरी अडचण असेल तर मी सॉल्व्ह करेल. ओके, चालतंय. बघा या ठिकाणी जर फ्रिक्शनल फोर्स आपल्याला जर समजा फाइंड आउट करायचा असेल
तर फ्रिक्शनल फोर्स म्हणजे काय असतो, या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट ऍज अ फ्रिक्शनल फोर्स आहे, म्हणजे फ्रिक्शनल फोर्स हा सेंट्रिपिटल फोर्सचं काम करतोय. ओके, तर मग एफ एस इक्वल्स टू काय आलं, एम स्क्वेअर अपॉन आर आलेला आहे. लक्षामध्ये. ओके, मग फ्रिक्शनल फोर्स म्हणजे कोणता असतो, सेंट्रिपिटल फोर्स असतो. त्याच्यानंतर आपण डिस्कस केलं वेल ऑफ डेथ. अच्छा, ठीक आहे. तर वेल ऑफ डेथ बघा, वेल ऑफ डेथ हा पार्ट डिलीट झालेला नाहीये, स्पियर ऑफ डेथ डिलीट झालेला आहे. स्पियर ऑफ डेथ आणि वेल ऑफ डेथ मध्ये फरक आहे. स्पियर ऑफ डेथ मध्ये एक स्पियर असतो, ओके, आणि पार्टिकल अशी मोशन परफॉर्म करत असतो व्हर्टिकल, बट वेल ऑफ डेथ मध्ये हॉरिझॉन्टल मोशन परफॉर्म करतो, ही गोष्ट लक्षात असू द्या. ओके, त्याला आपण काय म्हणतो, मौत का कुवा म्हणतो. या ठिकाणी आता मी आपला ग्रीन कलरचा मस्त पैकी असा पेन घेतो. यस, ग्रीन कलरचा हा वाला घेऊ. चला, मोठा वाला घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा, ओके, बघा या ठिकाणी आता वेल ऑफ डेथ मध्ये आपण राजानो मिनिमम स्पीड फाइंड आउट केली. तर व्ही मिनिमम इक्वल्स टू काय होतं, अंडर रूट ऑफ आर जी अपॉन व्हीएस होतं. या ठिकाणी आर काय रे, आर इज द रेडियस ऑफ धिस यस वेल आहे. ओके, त्याच्यानंतर व्हीएस काय आहे, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन आहे. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी जी डायग्राम महत्वाची आहे, ही डायग्राम तुम्हाला आठवलीच पाहिजे. आता नॉर्मल रिएक्शन इकडे का आलं, कारण की इट इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द ग्राउंड. मग मला सांग, या ठिकाणी ग्राउंड म्हणजे भिंत आहे. ओके, मग या भिंतीला परपेंडिक्युलर कोणता फोर्स असतो, तो असतो नॉर्मल रिएक्शन. तर या ठिकाणी नॉर्मल रिएक्शन आली, एफ एस हा या ठिकाणी वर आला कारण की गाडी खाली पडू शकते, फ्रिक्शनल फोर्स अपोजिट टू द मोशन. त्याच्यानंतर एम जी ऑलवेज डाऊनवर्ड आहे आणि एम व्ही स्क्वेअर अपॉन आर हा आउटवर्ड फोर्स आहे ऑलवेज, कारण की सेंट्रिफ्युगल फोर्स असतो. तर या ठिकाणी जर समजा तुम्हाला फ्रिक्शनल फोर्स फाइंड आउट करायला सांगितलं, तर बघा फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला या ठिकाणी वरच्या ठिकाणी एम व्ही स्क्वेअर अपॉन आर होता राजांनो, वरच्या ठिकाणी किती होता, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर होता. बट या ठिकाणी काय आहे, यस, या ठिकाणी एम जी आहे, म्हणजे फ्रिक्शनल फोर्स बघा चेंज झाला का नाही. लक्षामध्ये एफ इज इक्वल टू एम जी, कारण की एफ एस हा अपवर्ड आहे, मग याला बॅलन्स करणारा कोणता फोर्स आहे, डाऊनवर्ड आहे, दॅट इज द एम जी आहे. डायग्राम महत्वाची आहे या ठिकाणी. ओके, कधी कधी तुम्हाला फॉर्म्युले माहिती असून आवश्यक नाही, डायग्राम आठवणं महत्वाचं आहे. हा, प्रत्येक डायग्राम नाहीये, पण 2-3 डायग्राम मी तुम्हाला जेवढ्या सांगतोय तेवढ्या डायग्राम तुम्ही फक्त लक्षात ठेवा. तुम्ही म्हणता बापरे सर, एवढ्या डायग्राम लक्षात ठेवायच्या का, बायोच्या लक्षात ठेवायच्या, केमिस्ट्री लक्षात ठेवायच्या का, फिजिक्सच्या लक्षात ठेवायच्या. टेन्शन घेऊ नका, जेवढं सांगितलं फक्त तेवढ्या लक्षात ठेवा. ओके, कळलं सर्वांना. चला ठीक आहे, मला वाटतं रेड कलर पेन घ्यायला हवा, कारण ग्रीन कलर मध्ये आपण खूप रायटिंग केलेली आहे. रेड कलर घेतो. ओके, नाही, थिकनेस खूपच जास्त झाली, थिकनेस थोडी कमी करतो. ओके, चला त्याच्यानंतर बघा, एंगल ऑफ बैंकिंग और द बैंकिंग ऑफ रोड। डेफिनेशन कौन बताएगा डेफिनेशन यार, यहाँ पर डेफिनेशन की जरूरत नहीं है, आपको फॉर्मूलेज पता होने चाहिए, डायग्राम पता होने चाहिए। तर बघा डेफिनेशन काय आहे एंगल ऑफ बैंकिंग ची, द आउटर सरफेस ऑफ द रोड इज रेज्ड ओव्हर द इनर सरफेस विथ सम इंक्लिनेशन इज कॉल्ड एज द एंगल ऑफ बैंकिंग, दॅट इज यू ऑलरेडी नो गाइज। तर या ठिकाणी बघा सेट स्पीड काय असते, v सेट इक्वल्स टू अंडर रूट ऑफ r ची tan थीटा असते विदाउट कन्सिडरिंग फ्रिक्शन। जर आपण म्यूएस ला या ठिकाणी 0 घेतलं, विदाउट कन्सिडरिंग फ्रिक्शन असं असेल, किंवा सेफ स्पीड फाइंड आउट करायला सांगितली असेल, ऑप्टिमम स्पीड फाइंड आउट करायला सांगितली असेल, तर हा फॉर्म्युला यूज करा। आणि या ठिकाणी अँगल ऑफ बैंकिंग फाइंड आउट करायला सांगितलं असेल, तर tan थीटा इक्वल्स टू v स्क्वेअर अपॉन r फाइंड आउट करा। ओके, त्याच्यानंतर बघा मिनिमम आणि मॅक्झिमम स्पीड कधी फाइंड आउट करायची, मिनिमम आणि मॅक्झिमम स्पीड जेव्हा तुम्हाला फ्रिक्शनल फोर्स म्हणजे हा जो म्यूएस आहे, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन तुम्हाला जर कन्सिडर करायला सांगितलं असेल, म्यूएस ला कन्सिडर करायला सांगितलं असेल, तर या ठिकाणी व्ही मिनिमम आणि व्ही मॅक्सिमम असे दोन फॉर्म्युले यूज करा। तर व्ही मिनिमम फाइंड आउट करायला सांगितलं असेल, अंडर रूट ऑफ आर जी इंटू टॅन थिटा मायनस म्यूएस अपॉन 1 प्लस म्यूएस इंटू टॅन थिटा। ओके, हा फॉर्म्युला सर्वांना माहित आहे। फॉर्म्युला लक्षात कसं ठेवायचा तो सांगू का, बघा मिनिमम आहे तर वर मायनस आला पाहिजे, मिनिमम आहे वर मायनस आला पाहिजे, आणि वर मायनस असेल तर खाली प्लस घ्या। मॅक्झिमम आहे वर प्लस आलं पाहिजे। अरे मॅक्झिमम कधी होतं, जेव्हा आपण ऍडिशन करतो, जेव्हा आपण ऍडिशन करतो तेव्हा मॅक्झिमम होतं। येते लक्षामध्ये, यस। ओके, तर व्ही मिनिमम इक्वल्स टू अंडर रूट ऑफ आर जी टॅन थिटा मायनस म्यूएस अपॉन 1 प्लस म्यूएस इंटू टॅन थिटा। त्याच्यानंतर व्ही मॅक्स इक्वल्स टू अंडर रूट ऑफ आर जी टॅन थिटा प्लस म्यूएस अपॉन 1 मायनस म्यूएस टॅन थिटा। आलं लक्षामध्ये। त्याच्यानंतर कोनिकल पेंडुलम असतं बघा, कोनिकल पेंडुलमची डायग्राम आहे। तर या ठिकाणी टेन्शन फोर्स हा या डायरेक्शनला ऍक्ट होत असतो, याला आपण रिझॉल्व्ह केलं, टी कॉस थिटा टी साइन थिटा, एम टी हा ऑलवेज डाऊनवर्ड आहे आणि आउटवर्ड फोर्स हा एम व्ही स्क्वेअर अपॉन आर असतो, सर्वांना माहित आहे। त्याच्यानंतर टाइम पिरियड ऑफ द कोनिकल पेंडुलम टी इक्वल्स टू काय असतं, 2 पाय इंटू अंडर रूट ऑफ एल कॉस थिटा अपॉन जी असतं। आणि सिंपल पेंडुलमचा काय असतो रे, सिंपल पेंडुलमचा आपण ऑब्झर्वेशन मध्ये बघितला, टी इक्वल्स टू 2 पाय इंटू अंडर रूट ऑफ एल अपॉन जी असतं। त्या ठिकाणी अँगल नसतो ना, सिंपल पेंडुलम असतं जास्त। ओके, या ठिकाणी कोनिकल पेंडुलम आहे, कोन लाईक स्ट्रक्चर फॉर्म होत आहे। ओके, त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी काय असतं, इट इज रेसिप्रोकल ऑफ द टाइम पिरियड, याला उलट करा, याचं खाली म्हणून वर पाय करा, तर एन इक्वल्स टू काय आलं, 1 अपॉन 2 पाय इंटू अंडर रूट ऑफ जी अपॉन एल कॉस थिटा। यस, सर्वांना समजलंय।
ओके, व्हेरी गुड. चला त्याच्यानंतर बघा कोनिकल पेंडुलम झाला आता व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन काय सर्वांना माहिती आहे, सांगायची गरज नाही. जर समजा सर्क्युलर मोशन व्हर्टिकल प्लेन मध्ये होत असेल तर अशा मोशनला आपण म्हणतो व्हर्टिकल सर्क्युलर मोशन म्हणतो. ओके, तर या ठिकाणी राजांनो आपण वेलोसिटी ऍट द टॉप म्हणजे व्ही फाइंड आउट केला, त्याच्यानंतर आपण व्हीबी फाइंड आउट केला वेलोसिटी ऍट द बॉटम, आणि त्याच्यानंतर आपण व्हीसी फाइंड आउट केला वेलोसिटी ऍट द मिडवे फाइंड आउट केला. ओके, तर वेलोसिटी ऍट द टॉपचा फॉर्म्युला व्ही इक्वल्स टू काय असतो अंडर रूट ऑफ आर जी असतो. वेलोसिटी ऍट द बॉटम व्हीबी इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 5r जे असतं, आणि व्हीसी इक्वल्स टू काय असतं अंडर रूट ऑफ 3r जे असतं. आलं लक्षामध्ये. त्याच्यानंतर टेन्शन ऍट पॉइंट टॉप, या पॉइंटला टॉपला टेन्शन काय असतं 0 असतं. त्याच्यानंतर बॉटम मायनस टॉपचं टेन्शन टीबी मायनस टी काय असतं 6 mg असतं. आणि टेन्शन ऍट पॉइंट मिडवे टीसी म्हणजे हा टीसी म्हणजे टेन्शन ऍट द मिडवे, हा टीसी असतो आणि हा टीबी असतो. तर टीसी मायनस टी काय असतो 3 mg असतो. ओके, आलं लक्षामध्ये. सो हे पण फॉर्म्युले महत्वाचे आहेत, हे फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवा. तर या ठिकाणी राजांनो आपण पूर्णपणे सर्क्युलर मोशनचा पार्ट कव्हर केलेला आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं रोटेशनल डायनामिक्स मध्ये 2 पार्ट आहेत, एक आहे सर्क्युलर मोशन, दुसरा आहे रोटेशनल मोशन. ओके, तर या ठिकाणी आपण सक्सेसफुली सर्क्युलर मोशनचा पार्ट कव्हर अप केलेला आहे. रोटेशनल मोशनचा पार्ट आपण नेक्स्ट पार्ट मध्ये कव्हर अप करूया, लगेच तुम्हाला जॉईन करायचे मीटिंगला. ओके, या ठिकाणी आपण मीटिंग एंड करूया. सर्वांना समजला? काही डाऊट असेल तर विचारा.